पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभापासून एकही पात्र शेतकरी वंचित राहू नये यासाठी बँकांनी खबरदारी घ्यावी। तसंच शासकीय आणि महामंडळाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी तालुका स्तरावर शिबिरं घ्यावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी केल्या। जिल्हास्तरीय पतपुरवठा सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते। जिल्हास्तरीय पतपुरवठा सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। जिल्ह्याच्या 47,000 कोटी रुपयांच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्यावर या बैठकीत चर्चा झाली। आराखड्यातील 20,071 कोटी रुपयांच्या कर्जाचं वाटप जून अखेर झालंय। पतपुरवठा आराखड्यातील 43% निधी वितरण झालं असून उर्वरित योजना मार्गी लावणं आवश्यक आहे। महामंडळाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी तालुका स्तरावर शिबिरं घ्यावीत। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभापासून पात्र शेतकरी वंचित राहू नये यासाठी योग्य नियोजन करावं। प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी। डिजिटल फसवणूक टाळण्यासाठी जनजागृती करावी। मुद्रा योजना, विश्वकर्मा, जनधन आणि विविध महामंडळांच्या कर्ज आणि व्याज परताव्याची प्रकरणं मार्गी लावावीत, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या। या बैठकीला आरबीआयचे अभिनव खरे, अग्रणी बँक व्यवस्थापक मंगेश पवार, बँक ऑफ इंडियाचे प्रबंधक विशाल सिंग, नाबार्डचे व्यवस्थापक रोहन मोरे, केडीसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जीएम शिंदे, जिल्हा कृषी अधीक्षक जालिंदर पांगरे उपस्थित होते।